गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। कोल्हापूरमधील गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी SITने घेतली पत्रकार परिषद, मारेकऱ्यांची रेखाचित्र केली प्रसिद्ध। आता दारूबंदीच्या मुद्द्यावर भाजप शिवसेना आमने सामने। मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या दारूबंदीला शिवसेना आमदार धानोरकर यांचा विरोध, CMना दिले पत्र। आणि नेस्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुल्क यांनी मॅगी खाण्यास सुरक्षित असल्याचा केला दावा। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही सुगावे हाती लागले आहेत। 2 ठिकाणचे CCTV फुटेज मिळाले असून फुटेजमध्ये 2 मोटारसायकल आढळल्या आहेत। आरोपी कोणत्या मार्गाने पळाले ते समजले आहे, अशी माहिती SITचे अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। कोल्हापूरमधील गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी SITने पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध केली आहेत। 2 ठिकाणचे CCTV फुटेज मिळाले असून आरोपी कोणत्या मार्गाने पळाले हे स्पष्ट झाल्याचं SITच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच 2 संशयित आरोपींची रेखाचित्र जारी केल्याचंही SITच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। हे संशयित 20 ते 25 वर्ष वयोगटातील असू शकतात। वेगवेगळ्या पोशाखातील रेखाचित्र SITने जारी केली आहेत। तसेच CCTV फुटेज दाखविल्याने हल्लेखोरांना पकडण्यात यश येईल असा दावा SITने केला आहे। काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी सकाळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावलाय। जवानांनी गोळीबार करत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। गेल्या 15 दिवसात सीमेवर घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा हा तिसरा प्रयत्न होता। बारामुल्ला जिल्ह्यातील LOC अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सीमेपलीकडून दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत होते। त्याचवेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार करत त्यांच्या घुसखोरीचा कट उधळून लावला। या गोळीबारात 3 दहशतवादी ठार झाल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये शीसे आणि MSG दोन्हीही घटक प्रमाणाबाहेर आढळल्याने त्यावर भारतातील राज्यामागून राज्ये बंदी घालत असतानाच मॅगी खाण्यास सुरक्षित असल्याचा दावा नेस्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुल्क यांनी शुक्रवारी केला आहे। नेस्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुल्क हे स्वित्झर्लंडमधून थेट भारतात आले। मॅगीबाबतच्या वादाचा आढावा त्यांनी घेतला। मॅगीवर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि इतर काही राज्यात बंदी घालण्यात आली आहे। त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय की निराधार दाव्यांमुळे ग्राहकांच्या विश्वासास तडा गेला आहे। मॅगीची 9 प्रकारची उत्पादने माघारी घेण्यात आली असून ती सेवनास घातक असल्याचे FSSAI या भारतीय अन्न नियंत्रक संस्थेने म्हटलं आहे। मॅगी बाजारातून मागे घेत आहोत। ग्राहकांचा विश्वास जिंकणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे बुल्क यांनी स्पष्ट केले आहे। That may sound very hard, very affirmative, and it is. And we base that Nestle applies, the same quality standards and the same procedures and safety and quality assurance methods everywhere in the world, the same. And that applies prominently also for the Maggi noodles here in India. But responding to the recent events and worries, we have extended with additional tests. Over 1,000 batches of Maggi noodles have been tested in the last days. And we have actually extended them even with complementary tests with third parties accredited labs and laboratoria. With 650 other batches have been tested. And all results that came out of this indicate that Maggi noodles are safe for consumption and are well within the regulatory limits established here in India. And we have shared these results with the authorities, and we have been also linked up online with the broader public on this issue. मी जन्माने भारतीय नाही, फक्त पासपोर्टसाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी भारतीय असल्याचं जाहीर करावं लागत असल्याचं वक्तव्य फुटीरतावादी हुरियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी केले। सौदी अरेबियातील लेकीकडे जाण्यासाठी गिलानींनी पासपोर्ट काढणे भाग पडले आणि म्हणून त्यांनी पासपोर्टवर भारतीय असल्याचं नोंदवलंय। 88 वर्षीय गिलानींनी पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली।
नागरिकत्वाच्या रकान्यामध्ये गिलानींनी भारतीय असं लिहिलंय. त्यानंतर बायोमेट्रिक डेटासाठी बोटांचे ठसे आणि बुब्बुळांचे स्कॅनिंगही करून घेतलं, अशी माहिती पासपोर्ट कार्यालयातील एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. पासपोर्ट कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मी जन्माने भारतीय नाही, मात्र पासपोर्ट मिळवण्यासाठी नागरिकत्वाच्या रकान्यात भारतीय असल्याचं लिहावं लागत असल्याचं ते म्हणाले. तर त्यातच गिलानींनी भारतीय असल्याचं जाहीर करावं आणि देशविरोधी कारवायांसाठी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. तर दुसरीकडे पीडीपीने त्यांची बाजू घेतली असून गिलानींनी यापूर्वी पासपोर्ट काढला असल्यामुळे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लानी हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नसल्याचं स्पष्ट केलंय. केंद्र आणि राज्यात भाजप सेनेची युती सत्ता आहे, मात्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आजही शत्रुत्व आहे, हे या घटनेवरून स्पष्ट झालंय. भिवंडीतील कामतघर परिसरात बीजेपी कार्यकर्त्याने गुंडागर्दी करत युवा सेनेच्या उपशहर अधिकारी सागर भोईर यास लोखंडाच्या रॉडने लाता बुक्क्याने बेदम मारण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीजेपी कार्यकर्त्यांची गुंडागर्दी यामध्ये स्पष्ट दिसून आली आहे. जखमी झालेल्या युवा सेनेच्या सागर भोईर यांच्यावर नारपोलीच्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. विधानसभा निवडणूकमध्ये शिवसेना उमेदवाराला मदत केली, बीजेपीचे उमेदवार आमदार महेश चौगुले यांना मदत केली नाही, या कारणावरून मला मारहाण केली, असे सागर भोईर यांनी मीडियाला सांगितले. माहितीनुसार नारपोली पोलीस ठाण्यामध्ये बीजेपी आमदार महेश चौगुले यांचे चुलत भाऊ राजू चौगुले, सुमित साळवी, सनी पुटाणकार, आदित्य जाधव आणि अजून 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीजेपी के आमदार महेश चौगुले के भाई, उन्होंने उनके 6 कार्यकर्ताओं के साथ मेरे नौकरी पे आके मुझे हल्ला किया, मेरे ऊपर हल्ला किया, रॉड, सलाई रॉड से और कुर्ची हाथ से मारा और जान से लेने की धमकी दी है. क्यों मारा? पिछले आमदार के इलेक्शन में मैंने शिवसेना सपोर्ट किया. मैं युवा सेना का उपशहर युवा अधिकारी के विभाग से मैं कट्टर शिवसैनिक हूँ. मैंने उनको सपोर्ट नहीं करे हुए तो मैंने शिवसेना को किया, उसके कारण मेरे को ये मारहाण की. तुर्तास वेळ झाली ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. देशभरातील एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस टाकून 16 लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे. नाशिकच्या दत्त मंदिर चौकातील ICICI बँकेच्या एटीएममध्ये 14 एप्रिलला हा प्रकार घडलाय. या हायटेक लुटारूंनी एटीएमचं सॉफ्टवेअर आणि सीसीटीव्ही कॅमेरा निकामी करून 16,20,000ची चोरी केली होती. बँकेच्या चौकशी आणि तक्रारीनंतर उपनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान पोलीस सुरतमधील 2 संशयितांचा शोध घेत आहेत. सिंहगड किल्ल्यावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्य निष्ठा शिल्प उभारण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शुक्रवारी या स्वराज्य निष्ठा शिल्प आणि गडावर करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे. दुर्गप्रेमी आणि पर्यटक दरवर्षी सिंहगड किल्ल्यावर जातात, मात्र तेथे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, कारण गडावर सोयी सुविधांची कमतरता आहे. यावर पुणे महानगरपालिकेने तोडगा काढला असून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ परिसरातही विकास कामे पूर्ण होणार आहेत. तसेच विकास कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी गड किल्ल्यांचा हा ऐतिहासिक ठेवा जतन आणि संवर्धन करण्यास मी नेहमीच कटिबद्ध आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तब्बल 4 कोटी रुपये खर्च करून गडावरील विकास कामे पूर्ण केली जाणार आहेत. विकास कामांच्या भूमिपूजनाच्या वेळेस खासदार सुप्रिया सुळेंसह महापौर दत्तात्रय धनकवडे आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादेत दूध डेअरीच्या नियोजित जागेवरच होईल असे सांगितले. MIMने स्मारकाला विरोध करत सरकारी जागेवर मुंडेंच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रुग्णालय सुरू करा अशी मागणी केली आहे. या मागणीवर बोलताना बागडे यांनी रुग्णालयासाठी पर्यायी जागा देऊ असंही सांगितले. औरंगाबादमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जालना रोडवरची 2 एकर सरकारी जागा निवडण्यात आली आहे. पण जनतेच्या पैशातून उभं राहणारं स्मारक हे जनतेच्या हितासाठी असावं अशी MIMनं भूमिका मांडली आहे. रुग्णालय झालेले नाही, ते पण व्हावेत ही आणि लोकांची गैरसोय दूर व्हावी
परंतु माननीय मुंडे साहेबांचं जे स्मारक आहे ते त्यांनी केलेल्या कामाचं ते पुढे लोकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि समाजाला उपयोगी पडावं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं हे प्रेरणा स्थान राहणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं स्मारक व्हावं. MIMने जी सूचना केली की पण चांगली दवाखान्यासाठी कोणाची विरोध नाही, कोणाची नाही म्हणायची काही आवश्यकता नाही. चंद्रपूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीला सरकारमध्ये सहभागी शिवसेना आमदारानेच विरोध केलाय. दारूबंदी लागू होऊन जेमतेम 1.5 महिनाच उलटतो न उलटतो तो चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दारूबंदीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे बाळू धानोरकर यांनी स्वतः जिल्ह्याचा 1.5 महिना दौरा केल्याचे सांगत दारूबंदी फसवी असल्याचा दावा केलाय. चंद्रपुरातील दारूबंदीला सुमारे 65 दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा लिकर संघटनेने एक पत्र परिषद घेऊन दारूबंदी जिल्ह्यातील दारूबंदी पूर्णपणे फसवी असून पत्र परिषदेत थेट दारूच्या बाटल्या सादर करून अवैध आणि भेसळयुक्त दारूचा सुळसुळाट सुरू असल्याचा आरोप केलाय. हे आरोप सिद्ध करण्यासाठी लिकर संघटनेने चक्क शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचे एक पत्र सादर केले आहे. धानोरकर यांनी 17 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांना एका पत्रातून जिल्ह्यातील दारूबंदी कशी अन्यायकारक आहे याचा पाडाच वाचून दाखवलाय. आमदार धानोरकर यांच्या मते त्यांनी 1.5 महिना जिल्ह्याचा दौरा केला असून त्यांना जिल्ह्यात सर्रास दारू विक्री सुरू असल्याचे आढळून आले आहे. लोकांना MRP पेक्षा तिप्पट दराने दारू खरेदी करावी लागत असून यामुळे सर्वसामान्य जनतेवर आर्थिक बोजा पडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. दारूबंदीमुळे जिल्ह्याचा महसूल बुडाला आहे. येथील उद्योग बंद पडत असून मजूर बेरोजगारीपोटी पलायन करत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच ताडोबातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ही बंदी अडचणीची ठरत असल्याचे आमदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. दारूबंदीमुळे जिल्ह्याचा 356 कोटी रुपयाचा महसूल बुडाला असून 10,000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याचेही म्हटले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या दारूबंदीवर गांभीर्याने पुनर्विचार करावा असा सल्ला आमदार धानोरकर यांनी दिलाय. विशेष म्हणजे आमदार धानोरकर यांनी पत्राच्या शेवटी हे माझे वैयक्तिक मत आहे असे म्हटले आहे. आमदारकीच्या लेटरहेडवरील वैयक्तिक मत हास्यास्पद ठरत आहे. चंद्रपूरची दारूबंदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं काही लपून राहिलेलं नाही. अशातच शिवसेनेने मुनगंटीवार यांना त्यांच्या गृह जिल्ह्यातच निपटविण्याचे धोरण आखल्याचे स्पष्ट होत आहे. एकूणच काय शिवसेना प्रत्येकच मुद्द्यावर सत्तेत आहे की विरोधात हे न कळावे अशी स्थिती आहे. जिल्हा प्रतिनिधी पवन झवाडेसह ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर. चंद्रपुरात जिल्ह्यामध्ये जी दारूबंदी झालेली आहे ती फसवी दारूबंदी झालेली आहे आणि माझी अशी शासनाला मागणी आहे की ही दारूबंदी चंद्रपूर जिल्ह्यातून उठवावी. त्याचप्रमाणे मी आदरणीय बाळूभाऊ धानोरकर जे भद्रावती आणि वरोराचे आमदार आहेत त्यांनी शासनाला एक 17/5/2015 पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की गेल्या 1.5 महिन्यापासून या दारूबंदीचा मी पूर्ण सर्वे केला. त्यामध्ये मला कुठेही दारूबंदी दिसून आलेली नाही जिल्ह्यामध्ये आणि उलट त्याचे दुष्परिणाम असे झाले की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खुलेआम दारू विक्री होत आहे असे निदर्शनास आलेले आहे आणि शासनाचा जो महसूल आज बुडालेला आहे तो शासनाचा महसूल तर बुडालेला आहे परंतु याचा फायदा तेलंगणा, आंध्रा, छत्तीसगड, MP आणि बाजूच्या जिल्ह्यांना दारू जिथून येत आहे त्यांना होत आहे. तुर्तास वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.